Dear friends, welcome back to English Grammar Coaching Classes with Mr. Ishwar Yadav. Now, today learning we are also learning simple present tense. In simple present tense, we have to see the structure of the sentence. First, I have written this sentence on the board. बघा मित्रांनो, आज आपण साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये वाक्यरचना कशा पद्धतीने असते ते बघणार आहोत. तर बघा, बोर्डवर पहिलं जे वाक्य आहे ते ॲसेरिटिव्ह दिलेलं आहे. साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे, आय वॉच मूवी एव्हरी संडे. मी सिनेमा प्रत्येक रविवारी बघतो. मी सिनेमा प्रत्येक रविवारी बघतो. ह्या वाक्यामध्ये आय हा वाक्याचा काय आहे? सब्जेक्ट आहे. वाक्याचा काय आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता आहे. त्यानंतर V1 आहे. वॉच हे मूळ क्रियापद आहे. क्रियापदाचं पहिलं रूप आहे. त्यानंतर मूवी हा ऑब्जेक्ट आहे. वाक्याचा कर्म आहे. आणि एव्हरी संडे हे आपलं रिमेनिंग सेंटेन्स आहे, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी सेंटेन्स पण म्हणतो. ते ॲडवर्बसुद्धा आहे. एव्हरी संडे हे ॲडवर्ब्स आहे. ॲडवर्बचं काम करत आहे. वाक्याचा अर्थ आपण बघितला की मी सिनेमा प्रत्येक रविवारी बघतो. हे ॲसेरिटिव्ह सेंटेन्स आहे. या वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. आता हे वाक्य ॲसेरिटिव्ह. दुसरं वाक्य आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, म्हणजे ॲसेरिटिव्ह वाक्याचंच आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला सहाय्यकारी क्रियापदाची गरज पडेल. मग साध्या वर्तमान काळामध्ये आय बरोबर डू हे सहाय्यकारी क्रियापद आपण वापरू शकतो. म्हणून आय डोंट. आपण आय नॉट नाही म्हणू शकत, म्हणजे आपल्याला नॉट लिहिण्यासाठी सहाय्यकारी क्रियापदाची गरज सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये साध्या वर्तमान काळामध्ये पडते. म्हणून आय डोंट वॉच मूवी एव्हरी संडे. मी सिनेमा प्रत्येक रविवारी बघत नाही. हे वाक्य झालं निगेटिव्ह सेंटेन्स, नकारार्थी वाक्य. दुसरं वाक्य नकारार्थी. तिसरं वाक्य इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, ज्या वाक्याला आपण येस नो टाईप सेंटेन्स किंवा व्हर्बल सेंटेन्ससुद्धा म्हणतो. बघा, सुरुवातीलाच हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे डू. डू यू वॉच मूवी एव्हरी संडे. तू सिनेमा प्रत्येक रविवारी बघतो का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते यू कसा काय आला? आय मीन्स फर्स्ट पर्सन, यू मीन्स सेकंड पर्सन. ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न करणार त्यावेळेस मी आयचा जो बदल आहे तो यूमध्ये करणार. म्हणजे आय जे प्रनाउन्स आहे, आय हे जे सर्वनाम आहे, त्याचा बदल मी यूमध्ये करणार. म्हणजे डू यू वॉच मूवी एव्हरी संडे. तुम्ही सिनेमा प्रत्येक रविवारी बघतात का? किंवा तू सिनेमा प्रत्येक रविवारी बघतो का? त्यानंतर इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स, ज्या वाक्यामध्ये नकार आणि प्रश्न एकत्र विचारलेला असतो. डू यू नॉट, कर्त्यानंतर नॉट वापरायचा आहे. डू यू नॉट वॉच मूवी एव्हरी संडे. तू सिनेमा दर रविवारी किंवा प्रत्येक रविवारी बघत नाही का? तू सिनेमा दर रविवारी किंवा प्रत्येक रविवारी बघत नाही का? हा क्वेश्चन झाला इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह. म्हणजे हे सेंटेन्स आपण काय केलं? इंट्रॅगेटिव्ह निगेटिव्हमध्ये चेंज केलं. त्यानंतर
पाचवं वाक्य असणार आहे WH टाईप सेंटेन्स आणि WH वर्ड आपण घेतलेला आहे या ठिकाणी वेन. WH वर्ड नंतर तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद डू वापरायचं आहे वाक्यामध्ये. वेन डू यू वॉच मूवी एव्हरी संडे. तू सिनेमा दर रविवारी केव्हा बघतो. तर अशा पद्धतीने साध्या वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एक वाक्य जे आहे ते आपण 5 प्रकारे बनवू शकतो. मित्रांनो, पुढील वाक्यांसाठी माझा जो व्हिडिओ आहे तो लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. मी अजून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रचना, वाक्यरचना ज्या आहेत त्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाय.